श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज बनवणार होती मी चिक्की. चला म्हटलं आता संक्रांत लवकरच येते तर लगेच चिक्की बनवायची तयारी करून घेतली मी. आमच्या घरात गोड तर कोणी खात नाही, म्हटलं चला बनवावं तर लागेलच. मग काय, त्यासाठी मस्त तीळ घेतली, गूळ घेतलं, तूप घेतलं आणि वाटीमध्ये पाणी घेतलं. कढई ठेवली, थोडंसं गरम होऊ दिलं कढईला. त्यानंतर मस्त त्याच्यात तीळ टाकली आणि असं मस्त भाजून घेतली. बघू शकताय तुम्ही. तीळ तर अजून काही भाजली नव्हती. म्हटलं चला तुम्हाला थोडंसं जवळनं दाखवू. शूट करायला कोणी नव्हतं म्हणून एकटीने शूट केलं. बघू शकताय तुम्ही, म्हणून मी अधूनमधून गायब होत होते. तीळ भाजल्यानंतर वाटीत काढली. बघू शकताय खूप छान तीळ भाजल्या गेली होती. जास्ती जळाली पण नाही, एकदम मध्यम तीळ भाजायची. त्यानंतर कढई तीच ठेवली मी आणि त्याच्यात 2-3 चम्मच असं तूप टाकलं. जास्ती तूप टाकायचं नाही, माझ्याकडनं थोडं जास्तीच झालं होतं. बघू शकताय तुम्ही. तूप गरम लगेच होतं स्टीलच्या कढईमध्ये, कारण ही स्टीलची कढई लवकर तापते. त्यानंतर त्याच्यात गूळ टाकला मी आणि गुळाला मस्त असं पिघळू दिलं. गूळ पिघळायला टाईम लागतो बरं का, म्हणून मी त्या चम्मचनेच त्याला असं फोडत राहिली. जो की खडा होता त्याला मस्त असं तोडून मी थोडंसं पिघळवून घेतलं. बघा तुम्हाला दाखवते मी आता जवळून. गूळ पिघळायला जलमरची कढईमध्ये तर लवकरच पिघळवतो म्हणता, पण मी तुम्हाला स्टीलच्या कढईमध्ये पण पिघळून दाखवते. बघा त्याच्यात 2-3 खडे बाकीच होते अजून. तूप थोडं जास्त झालं म्हणून असं थोडं वितळायला थोडा टाईम लागत होता. त्यानंतर त्यात तीळ टाकून मी मस्त असं गरम गरम पोळपाटावर तूप लावून आणि लाटून घेतला. बघू शकताय तुम्ही. बघा असं मस्त लाटल्यानंतर अशा कट करून घेतल्या. कट केल्या होत्या. मग म्हटलं चला अजून थोडीशी गरम आहे, त्याला अजून एक टाईम चाकूने मस्त फिरवून घेऊ. मग काय, फिरवल्यानंतर मस्त अशा छोट्या छोट्या तुकड्या काढून घेतल्या. मला काही आकार जमला नाही, पण मी मोठ्या मोठ्या पतंगा बनवल्या होत्या. मग काय, ट्रिक्सी मॅडम बघत होत्या माझ्याकडं, ही काय बनवते. सगळ्या घरामध्ये वास येत होता. ट्रिक्सी मॅडमांना टेस्ट करायला दिली. ट्रिक्सी मॅडम गरम गरम लागत होतं त्यांच्या तोंडाला. मग काय, मॅडमांनी मस्त नाटक करत करत खाऊन घेतली बरं का. तिला खूप आवडली होती. चालली होती तिकडं सोप्यावर घेऊन. म्हटलं आता इथंच खा. मग खाल्ली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब